हॅलो जुई. हॅलो माय डिअर वाईफ. व्हॉट्सअप. अविनाशचा आवाज आला. ऑफिसला चालले आहे. तुम्ही काय करत आहात? जुई. ऑज मिसिंग यू. अविनाश बोलला. ती काहीच बोलली नाही. मिस तर ती पण त्याला करत होती. जान से समथिंग. त्याचा आवाज आला. तुम्ही ब्रेकफास्ट केला? जुईने भावना कंट्रोल करत विचारलं. नॉट एट. तो. का? ती. तुझ्यासोबत ब्रेकफास्ट करायची इच्छा आहे. तो. मग या. ती हसून बोलली. रिअली? त्याने विचारलं. हो. मी पण तुम्हाला खूप मिस करते. ती पाणवलेल्या डोळ्यांनी बोलली. जान एक नॉट टीअर्स इन युअर आईज. यू न्यू इट. त्याचा आवाज आला. पण मी रडत नाही आहे. ती थोडं हसत बोलली. जान तुला खोटं बोलता येत नाही. तो बोलला आणि ती गप्प बसली. फाईन. लिव्ह इट. टेक केअर. लव यू. तो बोलला. सर. तिने हाक मारली. अविनाशने नकारार्थी मान हलवली. त्याला तिच्या तोंडून फक्त अविनाश ऐकायचं होतं. पण गाडी अजूनही सर वर होती. आपण कधी भेटणार? तिने विचारलं. तिच्या शब्दातली अर्थता त्याच्या मनाला स्पर्शून गेली. जस्ट क्लोज युअर आईज. आय शॅल बी देअर. तू बोलला आणि ती गालात हसली. हे सगळं फक्त मूव्हीमध्ये होतं. तुम्ही ऑफिसला व्यवस्थित जा. लंच वेळेवर करा आणि घरी पण वेळेवर या. की टिपिकल बायकोप्रमाणे बोलली. बाय. तो फोन ठेवत बोलला आणि त्याने फोन कट केला. इकडे जुई उदास मनानेच ऑफिसमध्ये आली. ती तिच्या डेस्कवर काम करू लागली. आज ऑफिसमध्ये तिच्या कलिग कोणाबद्दल तरी डिस्कस करत होत्या. पण जुईने दुर्लक्ष केलं आणि कामावर फोकस केलं. काही वेळानंतर ती उठून वॉशरूममध्ये गेली. वॉशरूमला जाताना काही ठिकाणी स्टोअर रूम लागत होते की तिथूनच जात होती की अचानक तिचा हात कोणीतरी आतमध्ये ठेचला. ते घाबरून ओरडणार तेवढ्यात तिचं तोंड दाबून धरले गेले. तिने धडपड करत समोर पाहिलं. इट्स मी. तो तिला पाठीमागच्या भिंतीला दाबत बोलला. तिचे डोळे आश्चर्याने विस्फारले. त्याने तिच्या तोंडावरून हात बाजूला केला आणि तिला घट्ट मिठीत घेतलं. जुई अजूनही शॉकमध्ये होती. तो खरंच जवळ आहे ही कल्पनाच स्वप्नासारखी होती. पण त्याच्या उबदार मिठीमुळे एक थंड लाट तिच्या पाठीच्या कणातून वाहून गेली. असं तिचं सर्वांग शहारलं आणि हे सत्य आहे याची पण तिला जाणीव झाली. तिने आनंदाने डोळे बंद करून त्याच्या पाठीवर हात ठेवला. तिच्या एकाच डोळ्यातून एक पाण्याचा थेंब अलगद तिच्या गालावर ओघळला. आज खरंच तिला त्याची खूप आठवण येत होती आणि आज तो तिला भेटायला पण आला होता. खरंच तिचं मन त्याला लगेच कळत होतं. विरहानंतरची मिठी पण किती गोड असते याची जाणीव त्या दोघांना होत होती. दोघे पण बराच वेळ मिठीत एकमेकांना अनुभवत होते. जान यू फिलिंग बेटर? थोड्या वेळाने त्याने विचारलं. ती अजूनही त्याच्या मिठीत होती. तिने डोळे मिटूनच होंकार दिला. तो हसत तिच्या डोक्यावरून हात फिरवत बोलला. जान ओपन युअर आईज. तो बोलला. त्याचे गरम श्वास तिला तिच्या चेहऱ्यावर जाणवत होते. त्यामुळे तिच्या शरीरात स्पार्क निर्माण होत होता. तिने हळूवार तिच्या मिटलेल्या काळ्याभोर पापण्या उघडल्या आणि त्याच्याकडे पाहिलं. तो तिलाच बघत होता. अगदी पहिल्यांदा बघत असल्यासारखं. त्याच्या नजरेतील ओढ लपता लपत नव्हती. त्याच्या हात अजून पण तिच्या गालावर होते. क्षणभर दोघांची नजरानजर झाली. पण काहीच सेकंदात तिने नजर चोरली. ती त्याच्यापासून बाजूला झाली. तिच्या गोऱ्या गालावर लाली पसरली होती. चेहरा आनंदित दिसत होता तिचा. तुम्ही इथे कसे? कोणी पाहिलं तर? तिने काळजीने विचारलं. डोंट वरी. इथे CCTV नाही आणि इथे मी तुला भेटायला आलोय बिकॉज मिसिंग यू. तो तिच्या गालावर खेळणारी त्याची आवडती केसांची लट तिच्या कानामागे सारत बोलला आणि त्याच्या बोटांचा थंड स्पर्श तिच्या गालावर पायापर्यंत एक गोड शिरशिरी आणून गेला. तिने त्याच्यापासून थोडं दूर होण्याचा प्रयत्न केला पण मागे भिंत होती त्यामुळे तिला दूर होता येत नव्हतं. ती तशीच अंग चोरून तिथे उभी राहिली. त्याचं इतकं जवळ असणं तिला अस्वस्थ करत होतं आणि त्याचे पाळीव फुलपाखरे तिच्या पोटात उडत होते त्यामुळे श्वास पण फुलत होते. जान तुला काही सांगायचं होतं. तो बोलला. तिने नजर वर करून त्याच्याकडे पाहिलं. मी एंगेजमेंट फिक्स केली आहे या आठवड्यात. तो बोलला आणि तिला तिच्या हृदयावर हजारो वार झाल्याची जाणीव झाली. नकळत तिचे डोळे पाणवले. जान तू हर्ट होते पण हे सगळं आपल्यासाठी करतोय. मला कोणतीच रिस्क घ्यायची नाही.
आणि तुझ्या बाबतीत तर मुळीच नाही. प्लीज ट्राय टू अंडरस्टँड मी. तो तिच्या गालावर हात ठेवून बोलला आणि तिने मानेनेच होकार दिला त्याला. मला जायला हवं, उशीर झाला. जुई बोलली. जान, वी आर मीटिंग आफ्टर 5 days. थोडासा वेळ तर देऊ शकतेस? तो बोलला. नाही, नको प्लीज, मी जाते, ती कळकळीने बोलली. त्याला तिला अडवायचं होतं, पण सध्या तिला वेळ देणं गरजेचं होतं. भलेही तो हे सगळं खोटं खोटं करत होता, तिच्यासाठी करत होता, पण तरीही जुई हर्ट होत होती. कारण तिच्याच नवऱ्याची एंगेजमेंट ती असताना दुसऱ्या कोणासोबत होत होती. तिचं नाराज होणं साहजिकच होतं आणि हे त्यालाही कळत होतं. पण ती जास्त हर्ट होऊ नये म्हणून तर त्याने तिला सगळं खरं सांगून लग्न केलं होतं. पण तरीही ती हर्ट होत होती. त्याने एक सुस्कारा सोडला. जान, जास्त विचार नको करू प्लीज, तो बोलला आणि त्याने चेहरा जवळ घेऊन तिच्या गालावरच हलकेच ओठ टेकवले. त्याच्यानंतर मोठाच स्पष्ट हे व्यवस्थित तिला असं वाटलं. पण तरीही तिने डोळे मिटून तोंड बाजूला केले तर स्वतःच्या पासून दूर झाले. ती लगेच तिथून बाहेर पडली. ती तिच्या डेस्कवर बसून काम करू लागली. पण आत्ता तिचं कामात लक्ष लागत नव्हतं. उगीच अविनाशच्या काळात घुमत होती. तिचं मन तिला समजावत होतं, पण तरीही ती दुःखी होती. ती तशीच डोक्याला हात लावून फाईलमध्ये बघत बसली. तेव्हाच अचानक ओळखीच्या आवाजाने तिने मान वर करून पाहिलं आणि ती शॉक झाली. कारण समोर जयश्री हसत उभी होती. हाय जुई, जयश्रीने खोटं खोटं हसत तिला ग्रीट केलं. हाय, तू इकडे कशी? जुईने तिला विचारलं. कशी म्हणजे? अविनाशसोबत फिरायला आले आहे, जयश्री ताठ मानेने बोलली आणि जुईचा चेहरा पडला. ॲक्च्युली मी तुला माझ्या एंगेजमेंटसाठी इन्व्हाइट करायला आले आहे. त्यानिमित्ताने अविनाशसोबत टाईम स्पेंड पण करायला मिळतोय, जयश्री बोलली. तिचे शब्द जुईवर घाव करत होते. मोठ्या मुश्किलीने तिने स्वतःच्या भावना कंट्रोल केल्या होत्या. थँक्स अँड कॉंग्रॅच्युलेशन्स, पण मला येता येणार नाही, जुई हसण्याचा असफल प्रयत्न करत बोलली. हो हो जुई, तुझी कोणतीही कारण चालणार नाहीत, तुला यावंच लागेल. तू अविनाशची एक्स वाईफ आहेस, जयश्री बोलली आणि जुईने तिच्याकडे पाहिलं. खोटी खोटी जयश्री हसू दाबत बोलली. जुईला जबरदस्त राग आला होता. फाईन, झालं असेल तर इथून जाऊ शकतेस, जुई रागात बोलली. जयश्रीचा चेहरा पडला. पण कसे करून तिला जुईला एंगेजमेंटला आणायचं होतं. शेवटी तिला ऑफिसमधल्या मैत्रिणींना दाखवायचं होतं. अगं, तुला राग आला का? तसंही अविनाशची एंगेजमेंट तू अटेंड करशील, तुझं हृदय तिळ तिळ तुटेल त्याला माझं होताना बघून, जयश्री असं बोलली. असं काही नाही, मला काही फरक नाही पडत, तुझ्या हसण्याकडे दुर्लक्ष करत बोलली. हो का? मग ये ना एंगेजमेंटला, मला पण बघते तुझं हृदय केवढं महान आहे ते, जयश्री तिला उस्कावत बोलली. जुईने एक सुस्कारा सोडला आणि फाईल घेऊन काम करू लागली. ते पाहून जयश्रीचा तळतळाट झाला. असं कसं हे मला इग्नोर करू शकते? जयश्री, मी तिच्या डेस्कवर हात आपटले तसे तिच्याकडे पाहिलं. हे जे तुम्हाला जुई, तू मला इग्नोर करते का? जयश्रीने रागात विचारलं. हे बघ, मला खूप कामं आहेत, हे माझं ऑफिस आहे, जुई शांतपणे बोलली. ऑफिस तुझं नाही, तू इथं काम करते, जयश्री तिला करेक्ट करत बोलली. हो, मी इथं काम करते, सो मला तुझ्याशी फालतू गोष्ट डिस्कस करायला वेळ नाही, जुई बोलली आणि पुन्हा फाईलमध्ये बघू लागली. खूप दुखतंय ना तुला अविनाश आणि माझ्या लग्नाची खबर ऐकून? सॉरी, हा पण मी तुझ्यासाठी अविनाशला ऑफिसमध्ये कोणती जागा रिकामी आहे का नक्की विचारेल आणि यावेळी तो तुला बाहेर काढणार नाही याची काळजी पण घेईल, जयश्री बोलली आणि जुईला जास्तच राग आला. हे बघ, तुझा इथे माझ्यासाठी कोणीही वशिला लावायची गरज नाही आणि अविनाश सरांनी मला काढलेले नाही, हे मी तुला अगोदर पण सांगितलं होतं, जुई आता थोडं कठोर शब्दात बोलली. मग का आमच्या एंगेजमेंटला यायला घाबरते? जयश्री, जुई आता जाम वैतागली होती. मी घाबरत नाही जुई, मग येशील का? तुझे रिया आणि राहुल पण नक्कीच येतील, जयश्री. हो, येईन मी, जुई रागात बोलली. जयश्रीच्या चेहऱ्यावर एक हसू पसरलं. गुड, नंतर पलटी खाऊ नको, मी तुझं स्वागत नक्कीच करेन, जयश्री तिरकस हसत बोलली आणि निघून गेली. जुईने डोक्याला हात लावून सुस्कारा सोडला. आता अविनाशला याबद्दल कसं सांगायचं आणि तो आपल्याला येऊ देईल का? विचार करतच जुई समोर बघू लागली. तेवढ्यात पिऊने
तिला बॉसने कॉन्फरन्स हॉलमध्ये बोलवण्याची माहिती दिली. तिने तिचा मूड ठीक केला आणि हॉलमध्ये गेली. तर तिथे तिची अविनाश, विकास एका गोलाकार टेबलभोवती बसले होते. जुई कम हिअर, तिची बॉस तिला बघून बोलली. तसंच होईल. विकासच्या शेजारी येऊन बसली जुई. अविनाश सरांना तुम्हा दोघांचे प्रेझेंटेशन खूप आवडले. त्यांनी हा प्रोजेक्ट साईन केला आहे. कॉंग्रॅच्युलेशन्स, तिची बॉस बोलली. जुईने हसून मान डोलावली. थोडा वेळ प्रोजेक्टबद्दल डिस्कस झालं. फाईन वी शाल सी यू, अविनाश बोलला आणि तिथून जाऊ लागला. तेवढ्यात जुईच्या बॉसला काहीतरी आठवलं आणि ती अविनाशच्या मागे जाऊन बोलू लागली. इकडे विकासने आनंदात जुईच्या खांद्यावर हात ठेवला. ही जुई सरांच्या पुढच्या आठवड्यात एंगेजमेंट आहे. त्यासाठी त्यांनी आपल्याला इन्व्हाइट केलं आहे. ते आणि त्यांची होणारी वाईफ स्वतः आले आहेत इथं. इट्स ग्रेट न्यूज. दॅट गर्ल इज डॅम लकी, विकास उत्साहाने बोलत होता. पण त्यालाही माहीत नाही तुम्ही तिच्या खांद्यावरच्या हाताकडे एक तीक्ष्ण नजर रोखलं होतं. गुड, जुई कसंबसं बोलली आणि त्याचवेळी तिचं लक्ष अविनाशकडे गेलं. तिची बॉस त्याला काहीतरी बोलत होती, पण अविनाशच्या डोळ्यात मात्र तिला राग दिसत होता. आत्ता याला काय झालं? जुईने प्रश्नार्थक नजरेने त्याच्याकडे बघत होती. तेव्हाच मिस्टर विकास, अविनाशने हाक मारली. तसं विकास जुईच्या खांद्यावरून हात काढला आणि तो अविनाशसमोर येऊन उभा राहिला. येस सर, विकास. आय डोंट लाईक कपल्स इन माय प्रोजेक्ट. कीप अ सेफ डिस्टन्स, अविनाश नजर रोखून बोलला आणि विकासने गडबडून लगेच मान खाली घातली. येस सर, जस्ट फ्रेंड्स, विकास जुईकडे बघत लगेच बोलला. दॅट्स फाईन, अविनाश बोलला आणि एक कटाक्ष जुईकडे टाकून निघून गेला. जुई स्तब्ध त्याला बघत होती, कारण अविनाश इनडायरेक्ट बोलणं आणि राग व्यक्त करणं तिला कळलं होतं. पण एवढ्या छोट्याशा गोष्टी तरी तो इतका रागवेल असं तिला वाटलं नव्हतं. तसे ऑफिसमध्ये हे कॉमन होतं. शिवाय त्याच्या स्वतःच्या गर्लफ्रेंड होत्या तरी त्याच्या बाबतीत तो जास्त पॉझिटिव्ह पाहत होता. आणि ती तिच्या डेस्कवर गेली तर तिला बॅगमध्ये काहीतरी व्हायब्रेट झाल्यासारखं वाटलं. नक्कीच त्याचा फोन किंवा मेसेज असणार, तिने लगेच ओळखलं. तिने बॅग उचलली आणि वॉशरूममध्ये गेली. तिने मग फोन काढला आणि पाहिलं त्याचा मेसेज होता. तिने मेसेज वाचला आणि डोक्याला हात लावला. विकासने फक्त तिच्या खांद्यावर हात ठेवला होता आणि त्याला मारण्याची भाषा करत होता. केवढा हा गर्व, तिने हसून मान डोलावली आणि त्याचवेळी तिच्या हातात पुन्हा व्हायब्रेट झाला. तिने पाहिलं त्याचाच मेसेज होता. तिने लगेच ओपन केला. तो मेसेज वाचून जुईचे डोळे मोठे झाले. याला माझ्या मनातलं सगळंच कसं कळतं? हा बाबा मनात काहीच बोलूच नाही. तिने हसून त्याला मेसेज टाईप केला. शेवटी जुईने लिहिताना त्याचे गाल लाजून लाल झालेले आणि तिचा मेसेज वाचताना तो तिच्या गालावरची लाली इमेजिन करूनच गालात हसत होता. रात्री जुई अविनाशची तयारी घेतली. गेल्या 4 दिवसात प्रोजेक्टमुळे तिला फारसा वेळ मिळाला नव्हता. पण आज वाचायचं तिने ठरवलं होतं. मागच्या वेळी जिथे थांबली होती तिथून तिने डायरी वाचायला स्टार्ट केलं. आज मावशी घरी आलेली. तशी ती अधूनमधून बऱ्याच वेळा येत होती. पण आज मात्र तिच्या हातात मोठी बॅग होती. मॉमजवळ थोडी थोडी रडत होती. काहीतरी नक्कीच झालेलं म्हणून मी छोट्या मनला माझ्या रूममध्ये घेऊन आलो आणि त्याला खेळायला टॉयज दिले. मॉम मावशीला खूप समजावत होती, पण मावशी आता परत जाणार नाही तेवढेच बोलत होती. त्यांचे बोलण्यातून जास्त काही समजत नव्हतं, पण नक्कीच काहीतरी सिरियस झालेलं. मी वर उभा राहूनच खाली त्यांच्याकडे बघत होतो. तेवढ्यात कीर्तीच्या रडण्याचा आवाज आला. मी लगेच त्या दिशेने धावलो. ती उठून रडत होती. मी तिला घेतलं आणि गार्डनमध्ये गेलो. सध्या मॉम आणि मावशी दोघे पण थोड्या टेन्शनमध्ये होत्या, म्हणून मीच तिला ब्रेकफास्ट भरवला. कीर्तीने पण हळूहळू खाल्ला. सध्या एवढंच बस, जास्त लिहू वाटत नाही आहे. ही कीर्ती कोण आहे? आणि मावशी म्हणजे सुनंदा अविनाशच्या घरी का आली? काय झालेलं म्हणून आली? आणि म्हणजे तिने कल्याणी आंटीची जागा काशी आणि का घेतली? जुई विचारात पडली. नक्कीच पुढे या प्रश्नांची उत्तरं आपल्याला भेटतील असा विचार करून तिने मान पलटली. ती पुढे वाचणार तेवढ्यात तिचा अविनाशने दिलेला फोन वाजला.
तिच्या चेहऱ्यावर हलकं स्माईल पसरलं. तिने तिचा ड्रेस व्यवस्थित केला आणि उशीला टेकून बसली. मग तिने कॉल रिसीव्ह केला. समोर अविनाशने घरच्या टी शर्टमध्ये दिसत होता. नुकतंच शॉवर घेतल्यासारखे वाटत होतं, कारण त्याची पुढची छोटी छोटी केस अजून थोडी ओली वाटत होती आणि टी शर्टमधून त्याची भरदार छाती पण दिसत होती. का कोणास ठाऊक आज तिला तो जबरदस्त अट्रॅक्टिव्ह वाटत होता. हॅलो जुई त्याच्याकडे पाहून स्माईल केलं. हे यू वेअर मिसिंग मी राईट त्याने विचारलं. नाही तिने उत्तर दिलं. अच्छा मग काय करत होती त्याने विचारलं. झोपत होते तेवढाच तुमचा फोन आला. सिरियसली जान, पण मला वाटलं की तू मला मिस करते आणि माझं गेस कधीच चुकत नाही तो बोलला. यावेळी चुकला ती गालात हसली. फाईन यू आर ऑल राईट त्याने विचारलं. हो मी ठीक आहे. मला काय होणार ती. उद्या मी बॅचलर्स पार्टी ठेवली आहे तो बोलला आणि नकळत तिच्या भोवया उंचावल्या. ओके आपल्याला काहीच फरक पडत नाही अशा आविर्भावात तिने उत्तर दिलं. तुला काही ऑब्जेक्शन नाही ना अविनाशने विचारलं. मला काय ऑब्जेक्शन असेल तिने हसत उत्तर दिलं. देन आय सेल रिअली एन्जॉय तो तिला चिडवण्याच्या मूडमध्ये बोलला. हो तुम्ही एन्जॉय करा ती. तो गालात हसला. तिच्या चेहऱ्यावरचे एक्सप्रेशन त्याला कळत होते. जान बस एंगेजमेंटला फक्त हा राज सापडू दे. आफ्टर दॅट आपण एकत्र येऊ तो बोलला. तिच्या चेहऱ्यावर सिरियस भाव उमटले. तिला आजची जयश्री आठवली. भलेही जयश्री तिच्यासोबत व्यवस्थित वागत नव्हती, पण तरीही तिला जयश्रीबद्दल वाईट वाटत होते, कारण लवकरच तिचं स्वप्न तुटणार होतं. अविनाश सर यात जयश्रीला खरंच काही धोका नाही आहे ना तिने काळजीनं विचारलं. तू तिचा विचार का करते. तिने तिच्या मर्जीनं हे स्वीकारलं आहे. तिला मी अगोदरच याबद्दल बोललो आहे. माझ्याशी लग्न करण्यात रस का आहे. मी कधीही माघार घेऊ शकतो हे मी तिला स्पष्ट केलं आहे. अविनाश हो पण ती प्रेमात वेडी आहे. तिला काही कळत नाही आहे आणि तिला राजबद्दल पण माहिती नाही आहे. जुई जान तू तिचा विचार करू नको. तसंही तिचं प्रेम हे फक्त अट्रॅक्शन आहे माझ्यासाठी आणि माझ्या प्रॉपर्टीसाठी. अविनाश तुम्ही मला प्रॉमिस करा तुम्ही तिला काही होऊ देणार नाही. जुई जान तू दुसऱ्यांचा विचार का करते. जस्ट थिंक अबाउट यूज अविनाश वैतागून बोलला. आपल्या सुखासाठी कोणी दुसऱ्याचं नुकसान करणं मला मान्य नाही. तुम्ही मला प्रॉमिस करा तिला काही होऊ देणार नाही ती कळवळीने बोलली. ओके फाईन माझी बॉडीगार्ड बघतील तिच्याकडे. यू डोंट वरी तो बोलला. थँक्स ती. जान तू तिच्याकडे बघत मिश्किलपणे बोलला आणि ती गोरीमोरी झाली. कुठेतरी तोंड लपवून बसावं असं तिला वाटू लागलं. ते मी झोपते आत्ता खूप लेट झाला ती नजर चोरून बोलली. तिची ती अवस्था पाहून तो गालात हसला. सकाळी ती फ्रेश होऊन बाहेर आली तेव्हा रिया आणि कल्याणी काहीतरी बोलत बसले होते. हे रिया आज सकाळी सकाळी इथे जुईने हसत विचारलं. तुझ्या हातचा चहा प्यायला आले रिया हसत बोलली. थांब मी आले स्पेशल चहा घेऊन जुई बोलली आणि किचनमध्ये गेली. रिया पण तिच्या मागोमाग किचनमध्ये आली. तिच्या चेहऱ्यावर थोडे काळजीचे एक्सप्रेशन होते. काय झालं तू काय एवढी काळजी आहेस. जानू ते ॲक्च्युली तुला एक सांगायचं होतं रिया शब्दांची जुळाजुळव करत बोलली. हा मग बोल ना थोडा विचार का करते. जुई रिया थोडी विचारात पडली. जान अविनाश आणि जयश्री लग्न करत आहेत रिया एका दमात बोलली आणि जुईच्या चेहऱ्यावरची एक्सप्रेशन बघू लागली, पण ती नॉर्मल होती. अच्छा व्हेरी गुड हसून बोलली. तुला वाईट नाही का वाटत रियाने विचारलं. नाही मला काय वाईट वाटलं. तू काळजी नको करू जुई. ओके थँक गॉड. तिला वाटलं होतं की कदाचित ही खबर आहे कोण जुई नाराज होईल, पण तिला नॉर्मल पाहून ती खरंच मूवी ऑन झाली यावर तिला आत्ता विश्वास वाटू लागला. पण जुईला मात्र मनातच वाईट वाटत होतं. किती खरं काय ते रियाला आज सांगू शकत नव्हती, कारण राहुलनं त्याला सांगितलं होतं की 3 महिने तिला काहीच स्ट्रेस देऊ नका म्हणून बजावलं होतं. जानू मला आणि राहुलला एंगेजमेंटसाठी बोलवलं आहे, सोबत तुला पण इन्व्हाइट केलं आहे की रियाच्या आवाजाने ती भानावर आली. ओके जाऊया आपण जुई चहा गाळत बोलली. तू खरंच येणार आहेस रियाने आश्चर्याने विचारलं. हो त्यात काय मी येईल. ॲक्च्युली जयश्रीने मला पर्सनल इन्व्हाइट केलं आहे, सो जायला तर हवं जुई चहाचा कप तिच्यासमोर पकडत बोलली. ओके मी
राहुल आपल्या तिघांचं तिकीट बुक करायला सांगते. रिया चहा पीत बोलली. ओके, चहा कसा आहे? जुई. अगदी तुझ्यासारखा गोड आणि टेस्टी. रिया हसत बोलली. तेवढ्यात जुईला बॅचलर पार्टीबद्दल आठवलं. रिया, राहुल लग्नाअगोदर बॅचलर पार्टी दिली असेल ना? जुईने विचारलं. अगं म्हणजे मी ऐकलं आहे मुलींना पार्टीमध्ये बोलवतात, खूप एन्जॉय करतात. रिया बोलली आणि जुई अस्वस्थ झाली. एन्जॉय करतात म्हणजे नेमकं काय करतात? जुईने स्वतःला नॉर्मल ठेवण्याचा प्रयत्न करत विचारलं. अगं मुली म्हणजे ट्रिप फॉर गर्ल्स बोलावतात एंटरटेनमेंटसाठी. रिया हळू आवाजात बोलली आणि आत्ता मात्र जुईचा पूर्ण चेहरा पडला. म्हणजे अविनाश पण मुलींना बोलून त्यांच्यासोबत विचारानेच. तिला कसं तरी वाटलं. हे जानू, काय झालं? तिला नर्वस झालेलं पाहून रियाने विचारलं. काही नाही, पार्टीमध्ये मुली येतात. मग तू राहुलला का पाठवलं? जुईने कसं बसत स्वतःला कंट्रोल करत विचारलं. अगं माझा नवरा आहे तो आणि माझा त्याच्यावर खूप विश्वास आहे. तो तिथे गेला तरी फक्त दारू ढोसेल, बाकी काहीच करणार नाही. रिया हसत बोलली. खरंच आपल्या नवऱ्यावर विश्वास हवा. जुईला मनात वाटू लागलं, पण तरीही एक मन अस्वस्थ फील करत होतं. कितीतरी समजावलं तरी ऐकत नव्हतं. रिया तू बस बाहेर, मी आवरून येते. जुई बोलली आणि बेडरूममध्ये निघून गेली. रूममध्ये जाताच तिची नजर फोनवर पडली. आताच अविनाशला फोन करून पार्टी कॅन्सल करायला सांगावं असं तिला वाटू लागलं. पण तो आपल्याला बालिश बोलेल असं पण तिला वाटत होतं. बॅचलर्स पार्टी आणि त्यात असणाऱ्या मुली या कल्पनेनेच तिला स्वस्थ वाटत होतं. राहून राहून हातांची बोटं त्याच्या नंबरवर जात होती. अविनाश पार्टीमध्ये असं काही करणार नाही तर. अविनाशनेच तिचं डोकं सुन्न होत होतं. शेवटी वैतागून तिने तो फोन फेकून दिला आणि ऑफिससाठी निघाली. उर्वरित भाग लवकरच. श्री स्वामी समर्थ.